नमस्कार प्रिय गुंतवणूकदार. प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे. सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया. चला प्रत्येक निर्देशकाकडे थोडे अधिक तपशीलवार पाहू. आवश्यक असल्यास ते थांबविले जाऊ शकते. आम्ही संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाकडे अधिक तपशिलाने पाहण्याचा सल्ला देतो. आता आम्ही कंपनीच्या प्रमुख निर्देशकांचे विश्लेषण करू. विजा इंक, टिकर वी. हे पुनरावलोकन 30 जुलै 2025 पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी विजा इंक उपवर्गातील आहे. पेमेंट्स 48 संस्था तुलनेमध्ये भाग घेतात. अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे. 10 पैकी 0.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे 0.5 गुण. जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजाराच्या चौकटीत आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग 1.7 पॉइंट्स आहे. 0.5 पॉइंट रेटिंगच्या विरुद्ध विजा इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. विजा इंक आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही पाहतो की 12 महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स विजा इंक 38.4% गतिशीलता दर्शविली. 31.4% उपश्रेणीतील किमतीतील बदलांच्या विरोधात आहेत. कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल विजा इंक $681.13 अब्ज इतकी आहे. $1,728 अब्ज उपश्रेणीच्या कॅपिटलायझेशनसह. कंपनीचे पुस्तक मूल्य $32.75 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $179 अब्ज आहे. स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील पाहतो. व्यापलेला हिस्सा विजा इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 39.407% आहे. पुस्तक भांडवल 18.337% आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब उणे 1 पॉइंट. विश्लेषणाधीन कंपनीचे आर्थिक दायित्व $18.012 अब्ज इतके आहे. कंपनीच्या भांडवलाच्या 55% रक्कम बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे. कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर 34.7 आहे. उपवर्गासाठी सरासरी 30.2 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $19,640 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे $24,771 दशलक्ष आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 18.1 आहे. उपवर्गासाठी सरासरी 6.6 आहे. उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किमतीचे महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $37,620 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल $45.41 अब्ज असेल असा अंदाज आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. विक्री मार्जिन 52.2% आहे. उपवर्गात सरासरी 21.8% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा 7.707% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 411% कमी आहे.
संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $21,557 आहे आणि उपश्रेणीमध्ये $4,216 आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम $621,600 आहे. उपश्रेणी सरासरी $1,39,500. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रति कर्मचारी महसुलाचा वाटा $1,191,000 आहे. उपश्रेणी $641,000. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कंपनीच्या कमाईचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 1.6% आहे. उपवर्गासाठी सरासरी 1.7%. सूचक 14 कंपनीसाठी 47% पातळी दर्शवते विजा इंक. तर उपवर्गासाठी ही पातळी 48% आहे. कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे $351 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाजे $392 आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये दुवा. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे चालू हंगामातील पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या विश्लेषणावर आधारित विजा इंक. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे. डील उघडू नका कारण सध्याचा व्हिडिओ पुनरावलोकन आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार. गुरु मार्केट्स